नमस्कार. वर्ल्ड प्राणिक क्लीन फाउंडेशनच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. क्लीन हार्टचं हे दुसरं सत्र. त्याच्यामध्ये आपण आणखी काही नवीन गोष्टी शिकणार आहोत. सुरुवात करायच्या आधी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. डोळे सगळ्यांचे बंद राहू दे. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, मास्टर चोहा फोक्सोई, सगळ्या हिलिंगच्या देवदेवता यांना आम्ही विनम्र भावाने अभिवादन करत आहोत. आपण दिलेलं आध्यात्मिक प्रेम, आध्यात्मिक सहकार्य, आध्यात्मिक कृपा आशीर्वाद आणि आध्यात्मिक संरक्षण याबद्दल शतशः धन्यवाद. आपल्या सबंध शरीरात आपल्याला काय जाणवतंय त्याच्यावर लक्ष ठेवा. सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा. सावकाश श्वास घ्या, सावकाश उच्छ्वास सोडा. श्वास घेताना आनंदाची ऊर्जा शोषून घ्या. श्वास सोडत असताना सगळ्या प्रकारचे ताण तणाव पूर्णतः बाहेर निघून जातात. सावकाश श्वास घ्या. आरोग्यदायी ऊर्जा शरीरामध्ये शोषून घ्या. श्वास सोडताना शरीरातल्या मनातल्या सगळ्या व्याधी पूर्णतः बाहेर टाकून द्या. दीर्घ श्वसन चालू राहू दे. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर पूर्णतः रिलॅक्स होऊ दे, शिथिल होत जाऊ दे. आपण सगळेजण ओंकार म्हणणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. सावकाश दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश डोळे उघडा. गेल्या सत्रामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की क्लीन हार्ट मेडिटेशन का करायचं, कसं करायचं, कोणी करायचं कोणी करायचं नाही याबद्दल आपण काही प्रमाणात चर्चा केलेली आहे. तरीही पुन्हा या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या समोर
आज अनेक लोक नवीन आपल्याला जॉईन झालेली आहेत, त्यामुळे त्या सगळ्यांसाठी आपण पुन्हा एकदा हे समजून घेणार आहोत की ट्विन हार्ट का करायचं. तर ज्या पृथ्वीवरती आपण सगळेजण आज वास करतोय, त्या पृथ्वीची सेवा करण्यासाठी आपण सगळ्यांनी ट्विन हार्ट करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं, बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की हे ट्विन हार्ट आपण करत असताना आपल्या हातातून खूप मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो. हा का वाहत असतो? तर ज्या लोकांनी प्राणिक आजपर्यंत शिकलेले असते त्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्याप्रमाणे शरीरामध्ये कंजेशन किंवा डिप्लिशन, म्हणजे काही भागामध्ये ऊर्जा अधिक्य तर काही भागामध्ये ऊर्जेची कमतरता झाली की शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होतात. तसंच ज्या वेळेला पृथ्वीच्या काही भागांमध्ये ऊर्जेचे आधिक्य होतं किंवा काही भागामध्ये ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळेल की त्या भागामध्ये भूकंप, ज्वालामुखी, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्ती खूप मोठ्या प्रमाणात येतात. खरंच विचार करा की आपण एकमेकांवरती प्रेम करण्यासाठी अशा नैसर्गिक आपत्तीच येणं खूप आवश्यक आहे का? विचार करा की आपण एखाद्या मोठ्या पुरामध्ये आहोत, एखाद्या कौलावरती आपण बसतोय आणि समोरच्या पाण्यामधून एक व्यक्ती एखादी वाहत चालली, तर तेव्हा आपण खरंच सगळेजण बघतो का की ही व्यक्ती हिंदू आहे का, मुसलमान आहे का, ख्रिश्चन आहे का, बौद्ध आहे, कुठल्या धर्माची आहे? जर त्या तुमच्याच धर्माची, तुमच्याच भाषेची, तुमच्याच प्रांतात राहणारी असेल तरच तुम्ही वाचवाल का? तर मनापासून उत्तर येते की नाही. या सगळ्या ठिकाणी आपल्यातली मानवता जागी होते आणि आपण पहिल्यांदा त्या व्यक्तीला वाचवतो. मग विचार करा की ह्यासाठी नैसर्गिक आपत्ती हे माध्यम म्हणून आपण स्वीकारणार आहोत. खरंच आपण जन्माला आल्यापासून एक माणूस म्हणून जगतोय का? जर मनातून उत्तर येत असेल की नाही, मला अजूनही माणूस व्हायचंय, तर त्याची सुरुवातच आज आपण सगळेजण करूया या ट्विन हार्ट मेडिटेशनच्या माध्यमातून. सोपा एक आपण सगळेजण आधी प्रयोग करणार आहोत. डोळे सगळ्यांनी बंद ठेवूया आणि आठवूया आज सकाळपासूनचा तुमचा दिवस कसा गेला. सावकाश सकाळपासूनचा दिवस आठवा. आज सकाळपासून आपण लोकांशी कसे बोललो, कसे वागलो, आपण कोणाला शब्दाने दुखावलं का, खरंच कोणाबद्दल तरी आपण तिरस्कार व्यक्त केला का, कोणाही बद्दल आपल्या मनात खूप द्वेष दाटून आलाय का, कोणाला तरी खूप धरून बदलावं असं मनापासून निर्माण झाली का इच्छा. आपल्या कुठल्या कुठल्या शरीराच्या भागांना आज त्रास होत होता, असे कुठले कुठले मनात विचार येत होते, कुठल्या कुठल्या आठवणी येत होत्या की ज्यामुळे मन पुन्हा एकदा उद्विग्न होत. मनापासून आपण प्रार्थना करणार आहोत, हे ईश्वरा, कृपया या सगळ्या समस्यातून, सगळ्या विचारातून मला बाहेर पडायचंय. ते आपण मला सहाय्य केल्याबद्दल शतशः धन्यवाद. हे दयेच्या देवतांनी, हे क्षमेच्या देवतांनी, कृपया मला मदत करा. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये हृदयापाशी ठेवा. डोळे बंद राहू दे. हे ईश्वरा, आजपर्यंतच्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींनी मला शारीरिक, मानसिक या कुठल्याही पातळीवर त्रास दिला असेल, अशा सगळ्या व्यक्तींना मी पूर्णतः क्षमा करू इच्छितो. तरी कृपया त्या सगळ्यांना मला क्षमा करून द्यावी, माझ्याकडून क्षमा करून द्यावी. आपण केलेल्या सहाय्याबद्दल शतशः धन्यवाद. तो निहात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. जर कुठल्याही व्यक्तीला तुम्ही क्षमा करू इच्छित नसाल तर एक सोपा प्रयोग करून बघा. त्या व्यक्तीचं शरीर जे तुमच्या समोर तुम्हाला दिसतंय ते नाहीसे करून टाका आणि विचार करा तिथे फक्त एक पांढरा शुभ्र प्रकाश. मनापासून म्हणा, हे ईश्वरा,
या सगळ्या व्यक्तींना पूर्णतः क्षमा करत आहे. या प्रत्येक व्यक्तीला उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता मिळेल. या प्रत्येक व्यक्तीच्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी पूर्णतः नाहीशा होईल. आपण या सगळ्या व्यक्तींना पूर्णतः क्षमा केल्याबद्दल शतशः धन्यवाद. हे सर्व व्यक्तींनो, सर्व आत्म्यांनो, तुम्हाला आंतरिक शांततेचा अनुभव. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. अशा सगळ्या व्यक्तींची लिंक कट करून टाका. कट कट कट. दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या. मनापासून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, हे दयेच्या देवता, हे क्षमेच्या देवता, मला पूर्णतः दया दाखवल्याबद्दल आणि क्षमा केल्याबद्दल शतशः धन्यवाद. आजपर्यंतच्या आयुष्यात माझ्या अनेक व्यक्ती शारीरिक, मानसिक, आत्मिक पातळीवर दुखावल्या गेल्या असतील. तरी कृपया मलाही क्षमा करण्यात यावं. मलाही पूर्णतः व्याधीमुक्त केल्याबद्दल शतशः धन्यवाद. आतून जो शांततेचा अनुभव येतोय त्याच्या पूर्ण लक्ष ठेवा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास. सावकाश हातापायची हालचाल करा आणि सावकाश डोळे. धन्यवाद. थोडेसे एक्सरसाइज आपण करून घेणार आहोत. सगळेजण उभे राहूया. डोळ्यांपासून पायापर्यंतच एक्सरसाइज आपण करणार आहोत. पहिल्यांदा डोळ्यांचं एक्सरसाइज. डोळ्यांचं रोटेशन क्लॉकवाईज 12 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 12 वेळा करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पाण्याची मोमेंट दोन्ही साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. अपर बॉडी ट्विस्टिंग. शरीराचा हा जो मधला भाग आहे खांद्यापासून पूर्णपणे कमरेपर्यंत जावा आपल्याला रोटेट करायचं. त्यासाठी आपण दोन्ही हातांची मदत घेऊ शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. त्याच्यानंतर आपण सेमी स्क्वॉट्स करणार आहोत. ज्यांना सेमी स्क्वॉट्स माहिती नसेल त्याने लक्ष ठेवा. सावकाश गुडघ्यातून थोडंसं खाली वाका आणि परत गुडघे सरळ करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. 2 मिनिटं विश्रांती हवी असेल तर घेऊ शकता तुम्ही.
सावकाश आपल्या खांद्याची हालचाल करूया. खांद्याचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपण रोटेशन करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. विरुद्ध बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आपली जी कोपरं आहेत हाताची, तर ती कोपरं आपल्याला व्यवस्थित मोकळी करून घ्यायचे. हात सरळ घ्या जवळ आणि लांब द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. दोन्ही मनगट हाताची, हा मनगटाचा भाग आहे तो रोटेट करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. विरुद्ध दिशेला करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बोटांचा पण करणार. बोट पूर्ण बंद करायची, पूर्ण उघडायची, पूर्ण बंद करायची, पूर्ण उघडायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. गुडघ्याचा व्यायाम करून घेऊया. पाय सावकाश दुमडा आणि पुन्हा सरळ करा. एका वेळेला एकच पाय करा. दोन्ही करू नका, त्यामुळे पडण्याची शक्यता वाढू शकते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. दुसरा पाऊल, दुसरा गुडघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दोन्ही पावलं आपल्याला वळवून घ्यायचे, गोल फिरवायचे, रोटेशन करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दुसरं पाऊल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. शतशः धन्यवाद. सगळे आपण बसून घेऊया. त्याच्यानंतर आपण आणखी काही महत्वाची माहिती बघणार आहोत. या संबंध उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी आपण हे ध्यान संपल्यानंतर विशेष आपण ब्लेसिंग करणार आहोत. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, मास्टर चोआकोफसे नेहमी सांगायचे की कुठलीही गोष्ट प्रत्यक्ष देण्यासाठी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. जोपर्यंत अशी आपण ऊर्जा सगळे मिळून देत नाही, तर तोपर्यंत आपण एवढं मोठं काम करू शकत नाही. आगामी काळात आमच्या सगळ्यांचा संकल्प आहे, आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे की जास्तीत जास्त लोक, किती जास्त कसं जमवू शकतो, तर 1000 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एका जागी बसून त्या लोकांनी ध्यान करावं. तर ह्यासाठी घरातल्या घरात बसून सुद्धा तुम्ही आम्हाला मदत करू शकता. मदत अगदी साधी, सरळ आणि सोपी आहे. आपल्या आसपासच्या सगळ्या लोकांना सांगा की अशा प्रकारचं ध्यान केलं जात आहे. त्याची पूर्ण माहिती तुम्ही संतोष तेलवणे यांना पाठवू शकता आणि ती माहिती दिल्यानंतर तुम्हाला जसा आज सगळ्यांना एक आम्ही पाठ दिलेला आहे तसंच एक पाठ दिला जाईल आणि त्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये हे ट्विन आपण पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं एक मोठं काम आहे. आणि आपण सगळ्या जणांनी मास्टरांना आपण काय द्यायचं याचा प्रत्येकाने विचार केला असेल तर आपल्या मास्टरांना, आपल्या गुरूंना दिलेली ही सगळ्यात मोठी भेट आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांनी शिकवलेलं हे ट्विन हार्ट आपण पोहोचवतोय. मला सांगायला खूप छान वाटतंय की ट्विन हार्ट करण्यासाठी ती व्यक्ती प्राणिक शिकलेलीच पाहिजे अशी कुठेही सांगितलेलं नाहीये. फक्त 16 वर्षाच्या पुढली कुठलीही व्यक्ती ट्विन हार्ट करू शकते. ज्याला लिहिता वाचता येत आहे, सगळ्यांना ट्विन हार्ट करता यावं ह्यासाठीच खास मराठी माध्यमातून हे आपण ट्विन हार्ट सगळ्यांनी चालू केलंय. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. पुन्हा आपण ट्विन हार्ट कडे बघतोय. ट्विन हार्ट मध्ये आपण 2 चक्रांचा उपयोग करणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना चक्र सध्या तर दिसत नाहीये, त्यामुळे आपण ही चक्र कुठे असतात एवढे मात्र लक्षात ठेवूया. पहिलं चक्र आहे जे छातीच्या मध्यभागी असतं. तुम्ही डाव्या हाताने त्याला स्पर्श करू शकता. सगळ्यांनी माझ्या वाटत म्हणा. अनाहत चक्र. प्राणिक फिलिंग मध्ये याला आपण हार्ट चक्र या नावाने ओळखत असतो. त्यामुळे मी जेव्हा हार्ट चक्राचा उल्लेख करेन तर तुम्हाला मनाने लक्ष छातीच्या मध्यभागी ठेवायचं. दुसरं चक्र जे आपल्या डोक्याच्या मध्यभागी असतं त्याला म्हणतात क्राउन चक्र. योगशास्त्रात याला सहस्त्र दलपद्म याही नावाने ओळखलं जातं. आता हे नाव तुम्ही बघाल की उच्चारायला काही वेळेला खूप अवघड आहे, म्हणून प्राणिक फिलिंग मध्ये आपण याला क्राउन चक्र म्हणजे जिथे मुकुट धारण केला जातो असं ठिकाण.
या ठिकाणी आपण लक्ष एकाग्र करणार आहोत. आता हीच 2 चक्र ह्यासाठी का निवडली असतील? तर कुठल्याही आत्म्याचा जेव्हा विकास व्हायचा असतो तर त्या आत्म्यामध्ये 3 प्रामुख्याने गुण असायला लागतात, ज्याला आपण ब्रह्म म्हणजे ब्रह्मा या नावाने पण ओळखतो. त्यालाच योगशास्त्रामध्ये इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता या नावाने ओळखलं जातं. दुसरा आपण अँगल बघणार आहोत की विष्णू या नावाने आपण ज्याला ओळखतो त्यालाच म्हटलं जातं प्रेम. आणि शिव म्हणजेच पॉवर्स म्हणजे शक्ती. या जोपर्यंत 3 गोष्टींचा विकास आपल्या प्रत्येक आत्म्यामध्ये होत नाही, प्रत्येक व्यक्तीमध्ये होत नाही, तोपर्यंत आपण आध्यात्मिक जगतात यशस्वी होऊ शकत नाही. पण तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेल की जर आपल्यामध्ये प्रेमच नसेल तर बुद्धीचा किती मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जातो हे आपण जागोजागी सगळेजण बघताय. जर एखाद्या व्यक्तीकडे कुठल्याही शक्ती असतील, सामर्थ्य असतील, पण तिथे प्रेमाचा अभाव असेल तर आपल्याला बघायला मिळतं की बऱ्याच वेळेला त्या शक्तीचा दुरुपयोग केला जातो. हे आपल्या आयुष्यात घडू नये यासाठी सगळ्या संतांनी, सगळ्या गुरूंनी प्रथम प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेम निर्माण व्हावं यासाठी भक्ती योग याचा प्रचार प्रसार केला. आणि हाच भक्ती योग आधुनिक काळामध्ये एक मोठे संत मास्टर जोआ फोक्से याने आपल्या सगळ्यांसमोर ट्विन हार्ट मेडिटेशन या माध्यमातून दिलेलं आहे. भक्ती योगामध्ये काय केलं जात होतं तर पहिल्यांदा जिथे तुम्ही छातीच्या मध्यभागी स्पर्श केला त्या चक्राचं नाव आपण सगळ्यांनी म्हटलंय हार्ट चक्र. या हार्ट चक्राचा विकास करणं अत्यंत आवश्यक असतं. आता विकास कसा केला जातो? अगदी सोपं आहे. हार्ट चक्र विकास करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या घरातली माणसं, आपल्या जवळच्या व्यक्ती, सगळ्या आपल्या आसपासच्या गोष्टी यांच्यावर आपल्याला प्रेम करता येणं खूप 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 आवश्यक असतं. पण बऱ्याच वेळेला हे प्रेमच आपण करत नाही. विचार करा की आपल्या आसपास जी लोक बसली असतील त्या लोकांचे 10 चांगले गुण किंवा 10 गुण प्रत्येकाने आठवून बघा. तुम्हाला पटकन आठवत आहेत का हे जरूर बघा. जर तुम्हाला 10 गुण त्याचे आठवत असतील, बऱ्याच वेळेला प्रश्न असा आहे की त्या व्यक्तीचे गुण आठवत नाही, दोषच खूप आठवायला लागतात. एक छोटासा प्रयोग करून बघूया. डोळे सगळ्यांचे बंद राहू दे. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आठवा. जर ती स्त्री असेल तर तिने आज घरात काय काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलंय, आपल्या प्रत्येकाच्या जेवणाची तिने सोय केली आहे हे आपण आठवूया आणि मनातल्या मनात त्या स्त्रीला धन्यवाद द्या. मुलं असतील तर त्यांच्यामुळे जे आनंद तुम्हाला आज मिळाला आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद द्या आणि स्वतःला धन्यवाद द्यायला बिलकुल विसरू नका. आपल्या शरीराला, आपल्या मनाला आपण नक्की धन्यवाद देणार आहोत. डोळे तसंच बंद राहू दे. अनुभव घ्या तुम्हाला आतून कसं वाटतं. तुमच्यापैकी काही जणांना आतून खूप शांत असल्याचा अनुभव येत असेल, खूप प्रसन्न झाल्याचा अनुभव येत असेल. म्हणून विचार करा की जोपर्यंत आपण जे सगुण आहे, साकार आहे यांच्यावरच प्रेम करत नाही तोपर्यंत जो निर्गुण निराकार असा ईश्वर आहे त्या ईश्वरावर प्रेम करता येणं कसं शक्य आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत हृदयाचाच विकास होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक हृदय असलेला क्राऊन चक्र याचाही विकास होणं कठीण असतं. म्हणून आपण हे ट्विन हार्ट मेडिटेशन आता सगळेजण करणार आहोत. आता पहिल्यांदा हे समजून घेऊया की ट्विन हार्ट कोणी करायचं नाही. तर याच्यामध्ये आपण अनाहत चक्र किंवा हार्ट चक्राचा उपयोग करणार आहोत. त्यामुळे ज्यांना कुठल्याही प्रकारच्या हृदयाच्या व्याधी असतील त्यांनी कृपया हे ध्यान करू नका. डोळ्यांचा एक आजार आहे ज्याला म्हणतात ग्लोकोमा किंवा काचबिंदू हा आजार असलेल्यांनी कृपया हे ध्यान करू नका. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर जर एखाद्या व्यक्तीला असेल तर त्यांनी कृपया हे ध्यान करू नका. एखादी स्त्री जर गर्भार असेल, प्रेग्नंट असेल तर अशा स्त्री आधीपासून ध्यान करत असेल तर तिने ट्राय करायला हरकत नाही. पण कृपया अचानक गर्भार असताना ध्यान करू नका की त्यामुळे आत असलेल्या गर्भाला त्रास होण्याची दाट शक्यता असते. तुमच्यापैकी जे खूप स्मोकिंग करत असतील, खूप ड्रिंक्स घेत असतील किंवा कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज घेत असतील त्यांनी कृपया अचानक हे ध्यान करू नये. तुम्हाला ध्यान करायची इच्छा असेल तर ही खूपच चांगली इच्छा आहे, पण त्याच्या आधी कुठल्याही प्राणी किलरची आपण मदत घ्या. तो प्राणी किलर तुमचा ऑरा चक्र सगळं स्वच्छ करून देईल आणि मग तुम्ही हळूहळू ध्यानामध्ये आमच्या सामील होऊ शकता. बाकी सगळेजण आपण ध्यानाला सुरुवात करूया. कृपया डोळे बंद ठेवा. ईश्वराला आपण प्रार्थना करूया. हे ईश्वरा, आम्ही सगळेजण ध्यान करण्याचा प्रयत्न करतोय.
तरी आपलं आध्यात्मिक सहकार्य, आध्यात्मिक प्रेम, आध्यात्मिक कृपा आशीर्वाद आणि आध्यात्मिक संरक्षण आम्हाला मिळून द्या. दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या. कुठल्याही प्रकारची मुद्रा करू नका. तुमच्या छातीच्या मध्यभागी लक्ष राहू दे. मनातल्या हृदयाकडे लक्ष ठेवा. हात चक्रावर लक्ष ठेवा आणि त्याच्याकडे बघून स्मित हास्य करा. तुम्हाला आतून काय जाणवतंय त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवा. हळूहळू तुमचं लक्ष डोक्याच्या मध्यभागी न्या. आपण मगाशी समजून घेतलंय या ठिकाणी क्राउन चक्र असतं. तिथे बघून स्मित हास्य करा. याही ठिकाणी तुमच्यापैकी काही जणांना काही स्पंदन जाणवायला सुरुवात होईल. हृदयचक्र आणखी विकसित होण्यासाठी, आणखी सक्रिय होण्यासाठी एक आनंदी प्रसंग आठवा. हा आनंदी प्रसंग घडलेलाच असण्याची आवश्यकता बिलकुल नाहीये. तुम्हाला घडावासा वाटणारा आनंदी प्रसंग तुम्ही आठवू शकता. हा पूर्ण प्रसंग खरोखर घडतोय ते तुम्ही डोळ्यासमोर विचार करा. सोपं उदाहरण जगायचं तर हजार आणि अधिक लोक आपापल्या घरांमध्ये बसून हे ट्विन हार्ट मेडिटेशन करतायत. किंवा तुम्ही सगळेजण बेसिक प्राणी केले, ऍडव्हान्स प्राणी केले किंवा आरटिक योगाचे वर्ग करताय, हाही तुम्ही आठवू शकता. दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवूया. छोटीशी पृथ्वी डोळ्यासमोर आणा. मनापासून प्रार्थना करूया. हे ईश्वरा, कृपया तुझ्या शांतीचं माध्यम मला कर. जिथे द्वेष असेल तिथे प्रेम निर्माण होईल. संबंध जगाला आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या. दोन देशांमध्ये, दोन पंथांमध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन जातींमध्ये, दोन समुदायांमध्ये जिथे जिथे द्वेष असेल त्या ठिकाणी प्रेम निर्माण होईल. जिथे अंधार असेल, नैराश्य असेल, तिथे प्रकाश निर्माण होईल. जिथे अविश्वास असेल तिथे विश्वास निर्माण होईल. हे ईश्वरा, कृपया तुझ्या विश्वासाचं माध्यम मला कर. ज्या ज्या व्यक्ती शरीराने मनाने दुखावल्या गेल्या असतील त्या पूर्णतः व्याधीमुक्त होईल. हळूहळू आपलं लक्ष आपल्या क्राउन चक्राकडे न्या. डोक्याच्या मध्यभागी आणा. आवश्यकता असल्यास अलगद त्याला स्पर्श करा की तुम्हाला तिथे लक्ष ठेवायला सोपं जाऊ शकेल. पुन्हा एकदा दोन्ही हात छातीच्या समोर आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. छोटीशी पृथ्वी डोळ्यासमोर आणा. ईश्वराच्या हृदयापासून प्रत्येक जीवमात्राला दया, क्षमा आणि करुणा लाभ. ईश्वराच्या हृदयापासून प्रत्येक जीवमात्राला आंतरिक सौंदर्याचा आशीर्वाद लाभ. ईश्वराच्या हृदयापासून प्रत्येक जीवमात्राला
व्याधी निवारणाचा आशीर्वाद द्या. तथास्तु. आवश्यकता असल्यास सावकाश हाताची हालचाल करून घ्या. खांदे मोकळे करून घ्या. जर आखडले असतील तर हळूहळू आपलं लक्ष छातीचा मध्यभाग आणि डोक्याचा मध्यभाग या ठिकाणी ठेवा. पुन्हा एकदा आशीर्वाद मुद्रेमध्ये हात लावू दे. छोटीशी डोळ्यासमोर आणा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ उच्छ्वास. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ उच्छ्वास. पुन्हा एकदा छोटीशी पृथ्वी ईश्वराच्या हृदयापासून सबुंद पृथ्वीला करुणेचा आशीर्वाद द्या. ईश्वराच्या हृदयापासून सबंध पृथ्वीला, समग्र मानव जातीला आध्यात्मिक शांततेचा आशीर्वाद द्या. ईश्वराच्या हृदयापासून सबंध पृथ्वीला आंतरिक सौंदर्य, व्याधी निवारणाचा आशीर्वाद द्या. तथास्तु. 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 दोन्ही हात सावकाश मांडीवर ठेवून द्या. आपल्या डोक्याच्या वर एक पांढरा शुभ्र तारा आहे किंवा सोनेरी रंगाची ज्योत आहे असा विचार करा. या ज्योतीतून प्रत्येक क्षणाला जे आध्यात्मिक प्रेम, आध्यात्मिक करुणा बाहेर पडते, त्या करुणेच्या लहरींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. या ज्योतिषी आणखी एकरूप होण्यासाठी आपण ओंकाराचा उपयोग करणार आहे. पूर्ण लक्ष ज्योतीवर ठेवा. आपलं सबंध शरीर शिथिल सोडून द्या.
सावकाश हातापायांची हालचाल करा. जाणीवा पुन्हा एकदा शरीरात परत येते. सबंध शरीराची सावकाश जाणीव करून घ्या. ज्या वेळेला आपण सगळेजण हे ध्यान करतो त्यावेळेला आपल्या डोक्याच्या वर पांढरा शुभ्र तेजस्वी प्रकाश जमा झालेला असतो. त्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशात व्याधी निवारण करण्याची प्रचंड क्षमता असते. हा पांढरा शुभ्र प्रकाश आपण शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणणार आहोत की ज्यामुळे त्या भागाचं आरोग्य आणखी चांगलं होण्यासाठी आपल्या सगळ्यांना मदत मिळेल. डोळे सगळ्यांचे बंद राहू दे. हा पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या मेंदूमध्ये प्रवेश करतोय. डावा मेंदू, उजवा मेंदू, मेंदूचा पुढला भाग, मेंदूचा मधला भाग, मेंदूचा मागचा भाग. दोन्ही डोळ्यांमध्ये प्रवेश करतो, दोन्ही कानांमध्ये प्रवेश करतो, चेहऱ्याच्या सबंध त्वचेमध्ये प्रवेश करतो. सगळे दात, जबडा, गळ्याच्या भागात हा पांढरा शुभ्र तेजस्वी प्रकाश प्रवेश करतो. सबंध छातीच्या भागात दोन्ही फुफ्फुस, हृदय. हळूहळू हा पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या पोटाकडे जातोय. लहान आतड, मोठं आतड, लिव्हर, जठर, ज्याला आपण स्टमक याही नावाने ओळखतो, स्प्लीन म्हणजे स्प्लीहा, पूर्णपणे या पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने भरून जाते आणि आणखी आरोग्याने भरून जाते. सगळे सेक्स ऑर्गन्स, डावी किडनी, उजवी किडनी, दोन्हीही पाय, पायाचे सगळे स्नायू आणि सगळी हाडं, दोन्हीही हात, हाताचे सगळे सांधे, पायाचे सगळे सांधे, या सगळ्यांमध्ये पांढरा शुभ्र प्रकाश खोल 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 जातो. शरीरातली खराब ऊर्जा दोन्ही हातातून दोन्ही पायातून पूर्णतः बाहेर निघून जाते. सगळ्यांनी मोठ्यांदा म्हणा, या पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने माझ्या शरीराचा प्रत्येक भाग आरोग्याने भरून जात आहे. मी खूप आनंदी आहे. मी आरोग्याने भरून जात आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे असंच होऊ दे. आपण अतिरिक्त ऊर्जा मुक्त करणार आहोत. पुन्हा एकदा दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. छोटीशी पृथ्वी डोळ्यासमोर आणा. मनापासून प्रार्थना करूया. ग्रँडमास्टर चोआ कुत्सी यांचं प्राणिक हिलिंग या सबंध पृथ्वीवरती, पृथ्वीच्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचू दे. ग्रँडमास्टर चोआ कुत्सी यांचं वर्ल्ड प्राणिक हिलिंग फाउंडेशन, इन्स्टिट्यूट फॉर इनर स्टडीज, त्यांना डिव्हाइन लाईट, डिव्हाइन लव्हिंग एनर्जी आणि डिव्हाइन प्रोटेक्शन मिळू दे. यांच्या माध्यमातून सबंध जगभर ग्रँडमास्टर चोआ कुत्सी यांचं प्राणिक हिलिंग आणि अर्हत योगा प्रत्येक घराघरामध्ये पोहोचू दे. सगळेजण मोठ्यांना म्हणूया, तथास्तु, तथास्तु. हे असंच होऊ दे. योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र आणि सबंध जगभरात काम करणारी वर्ल्ड प्राणिक हिलिंगच्या शाखा, यांना सगळ्यांना आपण ब्लेस करतोय, सगळ्यांना शुभेच्छा देतोय की यांच्यामध्ये काम करणारे सगळे ट्रस्टी, सगळे ट्रेनर, सगळे आचार्य आणि त्यांच्या पूर्ण फॅमिली, वर्ल्ड प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून निर्माण झालेले सगळे अर्हत योगी आणि त्यांच्या पूर्ण फॅमिली यांना उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता आणि उत्तम आध्यात्मिक प्रगती मिळू दे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या स्वतःच्या पूर्ण फॅमिलीला शुभेच्छा द्या.
फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम शारीरिक आरोग्य मिळू दे, प्रत्येक व्यक्तीची उत्तम भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती होऊ दे, पूर्ण फॅमिली एकमेकांशी प्रेमाने, दयेने, करुणेने वागते असं तुम्ही विचारचित्र निर्माण करू शकता. दोन्ही हात सावकाश जमिनीच्या दिशेला न्या. पाठीच्या मणक्याचं शेवटचं टोक आणि दोन्ही तळपायाचा मध्य या ठिकाणी आपण लक्ष ठेवतोय. अतिरिक्त ऊर्जा जमिनीत 10 फूट किंवा 3 मीटर पर्यंत खोल 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 जाते. त्याला अनेक मुळं फुटू दे आणि हा पांढरा शुभ्र तेजस्वी प्रकाश जमिनीत आणखी खोल जाऊ दे. मनातून प्रार्थना करा, पृथ्वीवर उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम निसर्ग निर्माण होतो. मी जमिनीशी पूर्णतः जोडलेला आहे. मी अत्यंत व्यावहारिक आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. मनात विचार करा, सबंध शरीरात औरात चक्रात जी अतिरिक्त ऊर्जा आहे ती जमिनीत खोल 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 निघून जाते. आपण धन्यवाद देणार आहोत सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, विशेषतः प्राणिक हिलिंगचे मार्गदर्शक मास्टर चोळा पोसे, सगळ्या हिलिंग एंजल्स, सगळे हिलिंग गाईड्स आणि हिलिंग मिनिस्टर्स, सगळे जगभरातले संत, सर्व महात्मे यांना आपण आमच्याकडनं ध्यान करून घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद. दोन्ही हात सावकाश घासा. सबंध चेहऱ्याला हलकासा मसाज करा, डोक्याला हलकासा मसाज करा, दोन्ही कानांना हलकासा मसाज करा. दोन्ही हात, दोन्ही पाय यांना सावकाश मसाज करा. लिव्हर, स्टमक, दोन्ही किडनी या ठिकाणी हलकासा मसाज करा. यानंतरच आपलं जे सेशन होईल ते होईल 27 डिसेंबर या दिवशी. त्याही दिवशी गुरुवार आहे, तेव्हा आपण खूप मोठ्या संख्येने इथे जमणार आहोत आणि त्यावेळेला आपण पुन्हा एकदा सगळेजण नाट करणार आहोत. आज आपण खूप खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. आम्ही जे आपल्याला फोन कॉल्स करतोय त्यासाठी आपण आम्हाला सतत भेटी देत राहिलात आणि आपल्या आसपासच्या सगळ्या परिसरात प्रत्येक घराघरामध्ये विनाट कसं होईल यासाठी प्लीज आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आपण सगळेजण आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल शतशः धन्यवाद. असेच आणखी मोठ्या संख्येने जमूया. सबंध पृथ्वी सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप प्रयत्न करायचे. पुन्हा एकदा असेच जमूया पुढल्या गुरुवारी. शतशः धन्यवाद आपण उपस्थित राहिल्याबद्दल. वर्ल्ड प्राणिक हिलिंग फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांना शतशः धन्यवाद. निशा स्वस्ती. गुड नाईट. बाय बाय.